सलग 2 दिवसापासून तुफान बर्फवृष्टी सुरू असल्याने जम्मू श्रीनगरसह राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत। शिमला, कुलू, किन्नौर इथंही बर्फवृष्टी झाल्याने अनेक पर्यटक अडकून पडल्याची शक्यता वर्तवली जाते। काल श्रीनगरमध्ये विक्रमी बर्फवृष्टी झाली। तब्बल 4 इंचापर्यंत बर्फाचा खच रस्त्यांवर जमला होता। पुढच्या 48 तासापर्यंत हवामान स्थितीत पुढच्या 48 तासापर्यंत हवामान स्थितीत कोणतीही सुधार होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तेव्हा जम्मू श्रीनगरसह अनेक महामार्ग बंद करण्यात आले आहेत। शिमला, धर्मशाला, राजौरी यासह अनेक भागामध्ये बर्फवृष्टी सुरू आहे। शिमला, कुलू, चंबामध्ये सुद्धा बर्फाची पांढरी शुभ्र चादर पाहायला मिळते। एकीकडे पर्यटक या सगळ्याचा मनमुराद आनंद घेत असले तरी दुसरीकडे हेच पर्यटक अडकून पडले असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। अनेक महामार्ग सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत। हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते। त्यामुळे आता हे सगळं वातावरण पूर्ववत होणार तरी कधी असा प्रश्न आता उपस्थित होतोय।